वल्लरीचं सत्य अजूनही कुणासमोरही उघड न झाल्यामुळे ईश्वरीच्या आईला आता असं वाटत असतं की आता आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. त्यावर ईश्वरीच्या आईने ईश्वरीच्या बाबांना म्हटलेलं असतं, अहो मी काय म्हणते, आपल्याला आता त्या वल्लरीचं सत्य सगळ्यांसमोर उघड केलंच पाहिजे. त्यावर ईश्वरीचे बाबा म्हणत असतात, अगदी बरोबर आहे तुझं, बोल काय करायचं. त्यावर लगेचच आता ईश्वरीच्या आईने ईश्वरीच्या बाबांना जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून ईश्वरीचे बाबा म्हणत असतात, अगं कसं शक्य आहे. त्यावर ईश्वरीची आई म्हणत असते, का का शक्य नाहीये. त्यावर ईश्वरीचे बाबा म्हणत असतात, अगं जे तुला सोपं वाटतंय ना ते तितकं सोपं नाहीये. त्यावर सुप्रिया म्हणजेच ईश्वरीची आई म्हणत असते, अहो मी सांगते ते ऐका, मला काहीतरी लिंक लागलेली आहे आणि त्या लिंकच्या आधारावर मी तुम्हाला सांगते तसं होऊ शकतं. त्यावर ईश्वरीचे बाबा म्हणत असतात, म्हणजे. त्यावर ईश्वरीच्या आईने म्हटलेलं असतं, बघा हा एक नंबर आहे माझ्याकडे, या नंबरवर कॉल करा आणि बघा तुम्हाला काही ना काही मी सांगते तसं पटतंय की नाही. आणि अशातच आता ईश्वरीच्या बाबांनी सुप्रियाने दिलेल्या नंबरवर कॉल केलेला असतो, तर समोरून एक बाई बोलत असते. आता त्या बाईला थेट ईश्वरीचे बाबा म्हणत असतात, तुम्ही सात्विका ताई बोलताय का. हे वाक्य ऐकल्यावर आता समोर असलेली बाई म्हणत असते, हो मी सात्विकाच बोलते. आणि अशातच आता ईश्वरीचे बाबा चांगलेच हादरलेले असतात, कारण सात्विका जिवंत आहे हे जेव्हा त्यांना फायनली कळतं त्यानंतर त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. ईश्वरीची आई म्हणत असते, बघा मी बोलत होते ना. त्यावर लगेचच आपण पाहतोय समोर ना सात्विका बोलू लागते, कोण आहात तुम्ही आणि नेमकं तुम्हाला माझं नाव कसं काय समजलं. त्यावर ईश्वरीचे बाबा म्हणत असतात, ताई ताई काय काळजी करू नका, मला तुम्हाला भेटायचंय. हे वाक्य ऐकल्यावर सात्विका म्हणत असते, पण आहात कोण तुम्ही. त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरीच्या बाबांनी सुप्रियाला फोन दिलेला असतो आणि पुढचं सगळं सुप्रिया बोलू लागते. सुप्रिया म्हणत असते, सात्विका ताई तुम्ही बहुतेक मला ओळखत नसाल पण मी तुम्हाला चांगलं ओळखते. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सात्विका चांगलीच गोंधळलेली असते, तिला नेमकं समजत नसतं काय चाललंय ते. आणि अशातच आपण पाहतोय आता ईश्वरीची आई बोलत असते, खरं तर तुमच्या मिस्टरांच्या कंपनीमध्ये एकेकाळी मी इंटरव्ह्यूसाठी आले होते, त्यानंतर माझी आणि त्यांची जी काही बदनामी झाली होती त्या बदनामीमध्ये ज्या व्यक्तीचा हात आहे त्या व्यक्तीला मला सगळ्यांसमोर खोटं पाडायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर सात्विका म्हणत असते, म्हणजे कोणाला कोणाला खोटं पाडायचं आहे तुम्हाला, नेमकं त्याचं नाव घ्या. त्यावर लगेचच आता सुप्रिया बोलू लागते, सात्विका ताई ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून वल्लरी आहे. हे वाक्य ऐकल्यावर सात्विका म्हणत असते, काय वल्लरीने वल्लरीने घडवून आणलं हे सगळं. त्यावर सुप्रिया म्हणत असते, हो सात्विका ताई वल्लरीनेच घडवून आणलं हे सगळं, तुमची सगळी प्रॉपर्टी तिला लाटायची होती म्हणूनच तिने मला आणि अर्णव सरांच्या वडिलांना बदनाम केलं. त्यावर लगेचच आता सात्विका म्हणत असते, त्या गोष्टीला साधारण 25 वर्ष होऊन गेली आहेत, आता आपण त्या वल्लरीचं काय करू शकतो. त्यावर सुप्रिया म्हणत असते, नका काळजी करू तुम्ही, आता आपण मिळून त्या वल्लरीला नेस्तनाभूत करूया. आणि अशातच आता थेट सुप्रियाने सात्विकाला असं म्हटलेलं असतं, सात्विका ताई आता आपण भेटूया आधी. आणि मग सात्विका, सुप्रिया आणि ईश्वरीचे बाबा असे तिघं मिळून भेटतात आणि त्या तिघांनी आता एक जबरदस्त असा प्लॅन तयार केलेला असतो की थेट आता राजशिर्केंच्या घरात घुसून सगळ्यांसमोर आपण वेगळ्या प्रकारचं एक प्रकरण समोर आणायचं. आणि अशातच आपण पाहतोय आता या गोष्टीमध्ये ईश्वरीलाही सुप्रियाने मदतीसाठी घेतलेलं असतं आणि सगळं काही सांगितलेलं सुद्धा असतं. आता सात्विका या घरात येणार म्हटल्यावर चांगलाच गोंधळ आणि गदारोळ माजणार हे आता ईश्वरीला कळून चुकलेलं असतं, कारण वल्लरी आतापर्यंत माझ्या आईच्या कधी समोर आली नाही, याचाच अर्थ तिच्या मनात पाप आहे. आणि अशातच आता थेट ईश्वरी वल्लरीच्या बेडरूम कडे जाते आणि थेट टकटक करते. आतमध्ये असलेली वल्लरी म्हणत असते, कोण आहे. त्यावर ईश्वरी म्हणत असते, मामी अहो काय करताय तुम्ही, या की जरा बाहेर. त्यावर वल्लरी म्हणत असते, काय ग काय काम आहे तुझं.
त्यावर ईश्वरी म्हणत असते, या की बाहेर या, मग सांगते. त्यावर वल्लरी म्हणत असते, नाही, अजिबातच येणार नाही. आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते, ठीक आहे, मी तुम्हाला सावध करायला आले होते, पण जर तुम्हाला सावध व्हायचंच नसेल तर झक मारा तुम्ही. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, काय शब्द वापरतेस का तू? तुला कळतंय मी तुझी सासू नसली तरी सासू सारखी आहे, माझ्याशी जपून वापरायचा शब्द. आणि अशातच आपण पाहतोय आता ईश्वरी म्हणत असते, आज तुमचा चांगलाच पर्दाफाश होणार आहे, म्हणून तुम्ही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करा, कारण तुमचा आज इथे काहीच खरं नाही. असं म्हटल्यावर वल्लरी म्हणत असते, म्हणजे? त्यावर ईश्वरी म्हणत असते, बघा तर तुम्ही काय अवस्था होणार आहे तुमची. आणि अशातच आपण पाहतोय आता ईश्वरीने ऑलरेडी सगळ्यांना घरात थांबायला सांगितलेलं असतं. अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, काय चाललंय तुझं? नक्की आज काय विचार काय मनात तुझ्या? त्यावर ईश्वरीचं म्हणणं असतं, अर्णव सर प्लीज, काही तासांचा प्रश्न आहे ना, थांबा ना, समोरासमोर सगळं काही पहा ना. आणि अशातच आपण पाहतोय आता सुप्रिया तिथे आलेली असते आणि सुप्रिया बरोबर ईश्वरीचे बाबा सुद्धा तिथे आलेले असतात. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, म्हणजे तुला काय म्हणायचं काय ईश्वरी? इथे तू तुझ्या आई वडिलांना बोलवलंयस? अगं बोलव ना, कुणी अडवलंय त्यांना? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता वल्लरी आतमध्ये पळत जाते आणि लपते. त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते, वल्लरी मामी, कुठे पळत आहे तुम्ही? या या, समोर या. पण काही केल्या वल्लरी समोर यायला तयार नसते. आणि अशातच आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो, वल्लरी मामी, माझ्या बायकोने तुला समोर बोलवलंय, एका झटक्यात समोर आहे, नाहीतर मी काय करीन सांगता येत नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरीला कळून चुकलेलं असतं की आपल्याला समोर येणं भाग आहे. आणि अशातच आता वल्लरी समोर येते, पण तिने चेहऱ्यावर असा पल्लू घेतलेला असतो. त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते, अरे वा, म्हणजे नवे नवेली दुल्हन सारखी तुने पल्लू का घेतला रे? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता वल्लरी म्हणत असते, मला माझा चेहरा दाखवायचा नाहीये. त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते, चेहरा दाखवायचा नाहीये म्हणजे चेहरा एवढा वाईट आहे का? आणि अशातच आता सुप्रिया म्हणत असते, ईश्वरी, खरं तर ही बाई या घरामध्ये पहिल्यापासून या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो, सुप्रिया काकू, काय बोलताय तुम्ही? हे माझ्या मामीवर असल्या प्रकारचा आरोप का करताय तुम्ही? त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर जरा थांबा, अहो किती घाई तुमची. तुम्हाला वाटतंय ना की तुमची मामी खूपच चांगली आहे, अहो पण असं नाहीये. तुमची मामी एक नंबरची लबाड, धूर्त आणि सगळ्यांचा पैसा लाटणारी आहे. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, ए ईश्वरी, शब्द जपून वापरा, माझं डोकं फिरवू नको. आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते, अच्छा, म्हणजे मी तुमचं डोकं फिरवते, तर आता इथे जी व्यक्ती येणार आहे ना, ती जर तुम्ही पाहिलीत तर तुमचं डोकं नाही, तुम्ही स्वतः घराघरा फिरेल. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो, ईश्वरी, नेमकं कोण येणार आहे? हे वाक्य ऐकल्यावर आता ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, तुम्ही सुद्धा वाट बघा, तुम्हाला सुद्धा खूप आनंद होईल त्या व्यक्तीला समोर पाहिल्यावर. त्यावर अर्णव म्हणत असतो, असं कोण येणार आहे? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सुप्रियाने थेट आवाज दिलेला असतो, या या सात्विका ताई समोर या. आता सात्विका ताई समोर या असं म्हटल्यानंतर मात्र खूपच आता अर्णव एकदम गोंधळलेला असतो, कारण तो स्वतःशी बोलत असतो, सात्विका तर माझ्या आईचं नाव आहे, मग नक्की सुप्रिया काकू कोणाला बोलवत आहेत? असा विचार जेव्हा आता अर्णवच्या मनात आलेला असतो त्यावेळेला मात्र ईश्वरी बोलत असते, अर्णव सर, सात्विका ताई म्हणजे तुमच्याच आई. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, कसं शक्य आहे? मी सिंदूर, कसं शक्य आहे? माझी आई कशी काय येऊ शकते? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सुप्रियाने थेट आतमध्ये सात्विका ताईंना धरून आणलेलं असतं आणि समोर आणलेल्या सात्विकाला पाहून वल्लरीच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि अशातच आपण पाहतोय आता वल्लरी चांगलीच गोंधळलेली असते, ती लगेचच आता मागे पळत जाते. त्यावेळेला वल्लरीच्या नवऱ्याने वल्लरीला धरलेलं असतं आणि वल्लरीचा नवरा म्हणत असतो, काय ग, कुठे पळतेस तू आता? म्हणजे तुझ्या मनात पाप आहे हे सिद्ध होत आहे. ईश्वरी, नक्की तुझ्या मनात आहे तरी काय? या वल्लरीचा आज तुला पर्दाफाश करायचा आहे की काय? त्यावर वल्लरीला आता बाजूला घेत ईश्वरी म्हणत असते, मामा,
अगदी बरोबर बोलताय तुम्ही. या तुमच्या बायकोला आज तर मी सुखा सोडणार नाहीये. तिला दाखवूनच देणार तिने काय चूक केली ती. आतापर्यंत खूप ऐशो आरामात राहिली ना माझ्याच नवऱ्याच्या माझ्या सासऱ्याच्या पैशावर. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर तुला नेमकं काय म्हणायचंय स्पष्ट कर. आणि अशातच आता स्वतःच्या आईच्या जवळ जात अर्णव म्हणत असतो, आई आई तू खरंच आहेस. त्यावेळेला सात्विका म्हणत असते, हो मी खरंच आहे. आणि याच बाईमुळे ही जी वल्लरी आहे ना, हिच्यामुळेच माझं आयुष्य एकदम खडसादळाला गेलं होतं. त्यावर अर्णव म्हणत असतो, म्हणजे मला कळत नाहीये आई तुला नेमकं काय म्हणायचंय. त्यावर लगेचच आता वल्लरीला धरून समोर आणल्यावर वल्लरीचा नवरा म्हणत असतो, अर्णव अरे समज ना, तुझी आई जे काय सांगते ते अगदी बरोबर आहे आणि सुप्रिया ताई जे बोलतायत तेही बरोबर आहे. तुझ्या बाबांना आणि सुप्रिया ताईंना बदनाम करणारी बाई ही एकमेव वल्लरी आहे. वल्लरीनेच त्या व्यक्तीला म्हणजे त्या पत्रकाराला या दोघांचा फोटो काढायला सांगितला होता आणि तो व्हायरल करायला सांगितला होता. त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णव वल्लरी जवळ जातो आणि बोलू लागतो, मामी काय ऐकतो मी हे सगळं. म्हणजे तू आतापर्यंत या घरामध्ये फक्त ही प्रॉपर्टी लाटण्यासाठी होतीस तर. त्यावर वल्लरी म्हणत असते, अर्णव या दोघांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. ही सुप्रिया तर खूपच फालतू बाई आहे. त्यावर लगेचच आता ईश्वरी पुढे येते आणि सानकन वल्लरीच्या थोबाडीत मारते. वल्लरी एकदम चाट पडते. सुप्रियाला बाजूला करत ईश्वरी म्हणत असते, काय काय वल्लरी आतापर्यंत मामी मामी म्हणून तुला खूप मान दिला, पण आता मला कळून चुकलंय की तू त्या लायकीची नाहीयेस. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता अर्णव देखील पुढे येतो आणि म्हणत असतो, मामा तुला या घरात राहू देण्यासाठी माझा काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण यापुढे जर तुला या घरामध्ये तुझी बायको हवी असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुलाही या घरातून चालतं व्हावं लागेल. त्यावर अर्णवचा मामा म्हणत असतो, अरे भाच्या काळजी करू नकोस तू, मला तर ही माझी बायको या घरात मुळात नकोयच. आणि ज्या दिवशी मला समजलं की ही लबाड आहे त्याच दिवसापासून मी ठरवलं होतं हिला घराबाहेर काढायचं, पण मला कोणते धागेदोरेच मिळत नव्हते. आणि यापुढे मी तुला शब्द देतो, हिला तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे. त्यावर वल्लरी लगेचच आपण पाहतोय अर्णवच्या पायावर पडते आणि बोलू लागते, अर्णव अर्णव प्लीज असं काही करू नको, प्लीज मला माफ कर. त्यावर अर्णव म्हणत असतो, माफी माफी आणि तुला अजिबातच शक्य नाहीये. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता अर्णव आणि अर्णवच्या मामाने उचललेला असतो दांडका आणि तो दांडका बघितल्यानंतर आता वल्लरीची उडालेली असते धावपळ. वल्लरी या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात पळ सुटते. त्यावेळेला ईश्वरीने आता वल्लरीला धरलेलं असतं आणि दे दनादन फटकवायला सुरुवात केलेली असते. ईश्वरी म्हणत असते, काय समजतेस गो स्वतःला, तुला काय वाटलं तू या पद्धतीने जर आम्हा सगळ्यांना तुडवणार असशील फटकवणार असशील तर आम्ही तुझी किंमत करणार काय. आता बघ तुझी काय अवस्था करतो ते. आणि मग ईश्वरीची आई सात्विका, ईश्वरीचा नवऱ्याचा मामा सगळे मिळून आता वल्लरीला धोपटू लागतात. वल्लरीची चांगलीच आता तुडघाई करून तिला चांगलंच कुरडेसारखं कुटलेलं असतं आणि त्यानंतर बाजूच्या सोफ्यावर तिला आपटलेलं असतं. वल्लरी म्हणत असते, अशा पद्धतीने माझ्यावर करू नका अन्याय, नाहीतर कोणालाच मिळणार नाही न्याय. हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरीचा नवरा म्हणत असतो, नको मिळू दे न्याय, मला काय फरक पडत नाही, मी आत्ताच्या आता एकेकाला फटकवत सुटणार. आणि मग वल्लरी दांडका उचलते. तेवढ्यात आपण पाहतोय आता सगळ्यांनी मिळून वल्लरीला आडवं पाडलेलं असतं आणि तिच्यावर दे दनादन फटकवायला सुरुवात केलेली असते. वल्लरी परत एकदा इकडून तिकडे पळण्याचा प्रयत्न करणार, पण तिच्या नवऱ्याने तिला अशा पद्धतीने बांधलेलं असतं की विचारून सोय नाही. आणि वल्लरी एकदमच आता व्याव 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 करत असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता बाकीचे लोक म्हणत असतात, या बाईला तर अशा पद्धतीने तुडून फटके देऊन तुम्ही काही सिद्ध होणार नाहीये, त्यापेक्षा तुम्ही तिला पोलिसात द्या. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता अर्णव म्हणत असतो, अगदी बरोबर आहे, या वल्लरीला पोलिसातच
दिलं पाहिजे आणि मग पोलिसात देण्यासाठी आता थेट पोलिसांना फोन करण्यात आलेला असतो. त्यावेळेला वल्लरी म्हणत असते, ही प्रॉपर्टी जोपर्यंत माझ्या नावावर होत नाही तोपर्यंत या घरातून मी कुठेही जाणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता सात्विकाने ज्या पद्धतीने वल्लरीला सणकावलेलं असतं आणि वल्लरीला असं म्हटलेलं असतं, तुला अक्कल आहे की नाही, एवढं फटकवू नाही, ही प्रॉपर्टी तुला हवी आहे. त्यावर वल्लरी म्हणत असते, हो, गेल्या 25-26 वर्षापासून पाहिलेलं स्वप्न जर पूर्ण होणार नसेल तर मात्र मला माझ्या पद्धतीनेच आता विचार करावा लागेल. आणि अशातच आता वल्लरीचा नवरा म्हणत असतो, कर विचार, कुणी अडवलंय तुला. अशा पद्धतीने जर तू विचार करणार असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेव वल्लरी, मला तुला संपवायलाही मागचा पुढचा विचार करावा लागणार नाही आणि तुला दाखवून देईन की काय लायकी आहे तुझी. हे वाक्य ऐकल्यावर मात्र गोंधळलेला आता अर्णवचा मित्र पुढे येतो आणि म्हणत असतो, काय चाललंय काय हे. मित्रांनो, तेवढ्यात आपण पाहतोय तिथे आलेले पोलीस आता वल्लरीच्या हातामध्ये बेड्या ठोकतात आणि थेट फरफटत आपल्या गाडीमध्ये नेऊन बसवतात. वल्लरी गाडीतूनही पळण्याचा प्रयत्न करते, पण लेडी कॉन्स्टेबलने ज्या पद्धतीने वल्लरीला धरलेलं असतं आणि त्यानंतर वल्लरीला फटकवलेलं असतं, वल्लरी एकदमच गोंधळलेली असते. बाकी मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.